नाव आहे कृष्णा आंधळे. नावामध्ये तर आंधळेपण दडलेलं आहे, परंतु डोळस महाराष्ट्राला आणि डोळस पोलीस खात्याला सुद्धा अजूनही जो हाताशी लागला नाही, त्याचं नाव कृष्णा आंधळे. 1.5 वर्ष व्हायची वेळ आली, झालेही कदाचित संतोष भाऊ देशमुखांना जाऊन. परंतु आजही जे काही आरोपी पकडून कोंडलेले आहेत, तुरुंगात आहेत अर्थात, परंतु एक आरोपी अजूनही फरार आहे आणि तो आरोपी अजूनही पोलीस खात्याला सापडला नाही. हे पोलीस खात्याचं आणि महाराष्ट्राचं अपयश आहे आणि गुंड प्रवृत्तीचं यश आहे. असा एक त्या सगळ्या आरोपींमध्ये सगळ्यात वयानं कमी दिसणारा जो दाखवण्यात आलेला आहे आरोपी, तो कृष्णा आंधळे. परंतु संतोष भाऊ देशमुखांचे बंधू धनंजय भाऊ देशमुख स्वतः सांगतात, की कृष्णा आंधळे हा त्याच्या गावामध्ये म्हणजे कृष्णा आंधळेच्या गावामध्ये 3 वेळा येऊन गेला. मग धनंजय देशमुखांना माहिती होतं, कृष्णा आंधळे 3 वेळेस त्याच्या गावामध्ये येऊन गेला. म्हणजे अनेक लोकांना माहिती याचा अर्थ होतो. धनंजय देशमुखांना ज्या अर्थी माहिती होतं, त्या अर्थी त्यांच्या गावामध्ये कुणाला तरी माहिती झालेलं असेल, त्यांनी यांना कळवलं असेल. यानंतर धनंजय भाऊ देशमुखांनी पोलीस खात्याला कळविले असेल, पोलिसही गावामध्ये गेले असतील. पुन्हा कृष्णा आंधळे फरार. कुठं आहे माहिती नाही. पण कुणीतरी आसरा देतंय हे तर माहिती आहे. ज्या अर्थी तो गावामध्ये येतो याचा अर्थ तो जिवंत आहे. जिवंत आहे ज्या अर्थी त्याचा अर्थ त्याला कुणीतरी अन्न-पाणी पुरवतंय. अन्न-पाणी पुरवणारा अजूनही कोणीतरी दुश्मन आहे, जो अजूनही टपलेला आहे, की अशा दुष्ट प्रवृत्तीचं संरक्षण करून त्यांना खत-पाणी, अन्न-पाणी देऊन अजून त्यांच्याकडून असे कृत्य, अशा हत्या करून घेण्यासाठी त्यांचा उपयोग करता येईल, असा दुष्ट राक्षस वृत्तीचा अजूनही कुणीतरी आहे, जो आरोपींना अन्न-पाणी पुरवत आहे. नाहीतर तो एवढ्या दिवस 1.5 वर्ष तर जिवंत राहू शकला नसता. कारण तो एक हत्यारी आहे. तो महात्मा नाही आहे. तो योगी नाही आहे, जेणेकरून तो कुठेतरी ध्यानधारणा करत बसला असेल आणि म्हणून तो बिगर अन्न-पाण्याचा राहत असेल. तो योगी नाही, कारण तो योगी असता तर त्याने हत्या केली नसती. तो सरळ-सरळ हत्यारी आहे. त्याच्या आधी सुद्धा तो फरार होता. तो फरार असणारा आरोपी होता आणि तो फरार असणारा गुन्हेगार, सराईत गुन्हेगार असणारा, फरार असणारा गुन्हेगार पुन्हा इथं संतोष भाऊंची हत्या करण्यासाठी हजर होतो आणि अशा हत्यांचे कट जेव्हा मंत्र्या-तंत्र्यांच्या घरामध्ये शिजतात, काही बैठकी राजकीय होतात, तिथं पोलीस खात्याचे लोक अर्थात पोलीस लोकं तिथे हजर असतात त्या मीटिंगला आणि त्या मीटिंगला फरार असणारा कृष्णा आंधळे हजर असतो, तेव्हा पोलिसांना दिसत नाही तो डोळ्यासमोर. कमाल आहे. पोलीस खात्याने संरक्षणासाठी, या मातीच्या संरक्षणासाठी, या समाजाच्या संरक्षणासाठी येथील आबालवृद्ध, माता-भगिनी, छोटे मुलं, लहान मुलं सगळे इथून-तिथून किडा-मुंगींच्या संरक्षणाची शपथ ज्या पोलिसांनी घेतली असते नोकरीसाठी आणि त्यासाठीच त्यांना वेतन दिल्या जातं, त्यासाठी त्यांना भाकरी दिल्या जाते, त्या भाकरीशी बेईमान होतात आणि आरोपींसोबत मीटिंगला बसतात. मग या महाराष्ट्रामध्ये दुश्मनांची सुद्धा आता कमी राहिलेली नाही आणि दुश्मनांना जन्माला घालणाऱ्यांची सुद्धा कमी राहिलेली नाही, असं म्हणायला हरकत नाही. काय कमाल आहे! पोलीस फरार आरोपी सोबत बसून मीटिंग करतात म्हणल्यावर कमालीची गोष्ट आहे, खूप कमालीची गोष्ट आहे. पुरस्कार दिले पाहिजे अशा पोलिसांना आणि अशा आरोपींना सुद्धा आणि अशा आरोपींना जन्म घालणाऱ्यांना सुद्धा पुरस्कार दिले पाहिजे. त्यांना तर दुरत्न पुरस्कार दिले पाहिजे. इतके असे वाईट रत्न जन्माला घालत आहेत हे. असे यांना पुरस्कार दिले पाहिजे खरं तर. काय करून ठेवलंय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या लोकांनी कळत नाही आणि पुन्हा सुद्धा जो येतो अशा हत्या करण्यासाठी पुढे, तो पुन्हा म्हणतो, की जसं संतोष देशमुखांना मारलं की नाही, तसं मी मारीन. म्हणजे उदाहरणाचे दाखले देतात. उदाहरणार्थ असं दाखवून देतात हे लोकं. म्हणजे कमाल झाली. 3 वेळा जर एखादा आरोपी गावामध्ये येतो, तरीही पोलिसांना सापडत नाही. ठीक आहे, पोलिसांना न सापडणं हा काही
गुंडा नाही सापडत असेल कारण की लपत असेल तो, चतुर असतो एखादा आरोपी. प्रत्येक वेळेस अनेक आरोपी सापडतात. एखादा झाला फरार, तो झाला नाही सापडत. तो वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये वावरत असेल, कुठेही असेल. पण अख्खा महाराष्ट्र शोधायला लागलेला आहे त्या आरोपीला. सगळा महाराष्ट्र नजर ठेवून आहे मुठभर लोक सोडले तर. कारण त्यांचे असणारे काही जे मुठभर लोक आहेत पाठीशी, त्यांना अन्न-पाणी पुरवणारे, खत-पाणी घालणारे, त्यांच्या बंगल्यात त्यांना जागा देणारे राहायला, त्यांना त्यांच्या कुटुंबांचं भरण-पोषण करणारे, पैसा पुरवणारे, जे काही ज्यांच्याकडे जास्त घबाड आहे, पैशांचं जास्त झालेलं आहे आता, ते अशा आरोपींना खाऊ घालत असतील. तर असे मुठभर लोक सोडले, तर अख्खा महाराष्ट्र मात्र शोधण्यासारखाच शोधतच आहे ना ह्या लोकांना. तरीही हा आरोपी सापडत नाही. म्हणजे हा निश्चितच राजकारण्यांच्या बंगल्यामध्येच राहणार असेल ना, तरच हा सापडत नाही ना तेव्हाच. आणि ज्या अर्थी तो गावात जातो तेव्हा त्या अर्थी कुठलीतरी स्पेशल व्यवस्था घेऊन हा गावात जात असेल ना. थोडंच हा सार्वजनिक वाहनाने गावात गेलेला आहे. सार्वजनिक वाहनानं जर हा गावात गेला असता, तर हा तेव्हाच पकडला असता ना सार्वजनिक वाहनामध्ये. ठिकठिकाणी अख्खा महाराष्ट्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली असताना हा याचा चेहरा कुठल्याच कॅमेऱ्यामध्ये पकडला जात नाही. कुठल्याच सार्वजनिक वाहनामध्ये हा पकडला जात नाही का? याचा अर्थ ज्या अर्थी हा सार्वजनिक वाहनाने प्रवास करत नाही, त्या अर्थी याच्यासाठी स्पेशल व्हॅनची व्यवस्था आहे. याच्यासाठी व्ही-आय-पी व्हॅन वापरल्या जातात. हा तर्क निघतो ना लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होतं असं. मग व्ही-आय-पी गाड्या कुणाकडे आहेत? व्ही-आय-पी यंत्रणा कुणाकडे आहे? ज्यांनी खूप भ्रष्टाचार करून पैसा कमवून ठेवलेला असतो. अर्थातच जे राजकारणी त्याच्या पाठीमागे असणारे, त्यांना गाड्या पुरवत असणार, त्यांना ने-आण करत असणार, त्यांना भाकर-पाणी, त्यांच्या कुटुंबाचं भरण-पोषण सगळ्या ह्या गोष्टी फक्त आणि फक्त राजकारण्यांकडून पुरवल्या जातात. इतर कुणाची हिंमत नाही एवढ्या गोष्टी ह्या आरोपीला पुरवायची. आणि म्हणून पोलिसांमध्ये जर हिंमत असेल, तर ह्या राजकारण्यांचे बंगले चेक केले पाहिजे अगोदर. ह्यांच्या सासरवाड्यातले बंगले चेक केले पाहिजे. यांचे जिथं-जिथं नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांचे घरं चेक केले पाहिजे. तरच हे असे आरोपी सापडतात. अन्यथा हे आरोपी कुणालाही सापडणार नाही. आणि याच्यातला प्रत्येक आरोपी कोंडल्याशिवाय तुरुंगात नेऊन कोंडवाड्यात हाणल्याशिवाय येथील गुंड प्रवृत्ती कमी होणार नाही. अंजली दमानियांसारखी तुटून पडणारी एखादी व्यक्ती पाहिजे. मला वाटतं हे सगळे पोलिस जर बाजूला केले आणि एकटे अंजली दमानियांना जरी आपण जबाबदारी दिली, की एक महिला सुद्धा जर लागली कसून तपासाला, तर नक्कीच त्या कृष्णा आंधळेला ओढून हजर करू शकते कोर्टामध्ये. एवढी हिंमत आहे अंजली दमानियांमध्ये. बाकीच्यांनी ते काम केलं पाहिजे. तुटून पडली अक्षरशः ती एकटी महिला या लोकांवर. आणि किती गुंड प्रवृत्तीचे गुंड असणारे, तिने खेचत तिकडे जसे काही नेले असे तिथं हजर करण्यासारखे त्यांना स्वतः हजर व्हावंच लागलं असे तुटून पडलेले लोक पाहिल्यानंतर. तर कृष्णा आंधळेंच्या बाबतीतही अशी कोणीतरी जबाबदारी उचलली तरच हा सापडू शकेल. हा वेगवेगळ्या वेशभूषा वगैरे आता कारण का करतात हे लोकं, तर यांना सगळं ट्रेनिंग दिलेलं आहे. कारण संतोष भाऊंची हत्या ही कोणी सुरुवातीला प्रथमदर्शी करणारं नव्हतं. अशा अनेक हत्या ज्या हातांनी घडलेल्या होत्या, ते हात संतोष भाऊंची हत्या करण्यासाठी होते. दुसरा व्यक्ती करू शकत नाही. आणि ज्या अर्थी ह्या लोकांकडून अशा अनेक हत्या झाल्या होत्या, तरी त्यांच्यावरती कुठला गुन्हा नव्हता, तरी ते तुरुंगात नव्हते. याचा अर्थ मंत्र्या-तंत्र्यांचे किती हात त्यांच्या पाठीमागे होते, हे आता समजून चुकलेलं आहे. आणि म्हणून जनताने ठरवलं पाहिजे, की आपण किती नालायक आहोत, की अशा लोकांना आपण पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हा निवडून देऊन, पुन्हा-पुन्हा आपल्याच समाजाला, आपल्याच समूहाला, आपल्याच बांधवांना आपण धोका निर्माण करून घेत आहोत. तरीसुद्धा यांना भूषण वाटतं, की आम्ही कुठल्यातरी जातीच्या एका संतोष देशमुखांना संपवलं. बाबा हे तुमचं म्हणणं गोड तुमचा गैरसमज आहे. संतोष देशमुख कुठल्या जातीचा आहे म्हणून तुम्हाला जर वाटत असेल संपवलं, तर महादेव भाऊ मुंडेंना तुम्ही संपवले हे तुम्ही विसरू नका. आणि नंतरच तुम्ही असे
कृत्य करायला पाऊल टाका. अन्यथा ही महाराष्ट्र भूमी आहे, ही भारत भूमी आहे. ही एक दिवस हिसाब घेते. सत्य, असत्य काय असतं हे तुम्हाला शिकवून देते. इथे फक्त विजय होतो तो सत्याचाच. म्हणून महाभारताचं जर युद्ध झालं तरी सुद्धा 5 में से 1 भी नहीं मरा और 100 में से 1 भी नहीं जीता. घोडेदळ, पायदळ, हत्तीदळ, शस्त्रदळ सगळं काही होतं दुर्योधनाकडे. पण सत्य नव्हतं. सत्य जे असतं तेच जिंकतं. म्हणून सत्यमेव जयते. जय हिंद, जय भारत, जय जगत.